नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात। कृषी मंत्री झाल्यावर भरणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाची चिन्ह। वाकडी कामं करून आणि बेईमानी करून जे लोक सत्तेत आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही। कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यावरून राऊतांची टीका। वाकडं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, रोहित पवारांचा दत्ता भरणे यांना थेट इशारा। उद्योग व्यापाऱ्यात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय, दबावाची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दबावाची मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधींनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र पाठवलेलं नाही, राहुल गांधी बेकायदेशीरपणे आरोप करतात। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्ट शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करते। सामनातून हल्लाबोल, सरन्यायाधीशांकडे देश मोठ्या अपेक्षेने पाहते। तेलंगणातील प्रकरणावरून सामनातून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य। शिंदेंच्या शिवसेनेचे राजू साबळेसह प्रवीण ठाकूर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। शिंदेंपर्यंत पोहोचू दिलं नाही, लोकसभेला गप्प बसवलं, साबळेंकडून खंत व्यक्त। प्रवीण ठाकूर हे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र। काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील। काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नाही, प्रवीण ठाकूर यांचा आरोप। ठाकरे बंधूंना शोध देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका। महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने गुजराती नाट्यप्रयोग। दरम्यान मनसे कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांचा विरोध, तर नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता।